नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये चंद्र तर द्वादश स्थानामध्ये शनी येतोय. यामुळे कामाच्या ठिकाणी नवीन अधिकार तुम्हाला मिळतील, तसेच तुमची जबाबदारी देखील वाढेल. क्रिएटिव्ह काम तुम्हाला करायला मिळणार आहे, त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांच्या विवाहाबद्दल जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला एक सकारात्मक बातमी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र मिथुन राशीत आहे. द्वादश स्थानामध्ये बसून अष्टम स्थानात शुभ्र दृष्टीने तो पाहतोय. शुक्रामुळे भौतिक आणि सांसारिक सुखात तुमच्या वाढ होईल. आज वृषभाचे जातक भरपूर खरेदी करणार आहेत. संध्याकाळचा वेळ तुमचा शॉपिंगमध्ये जाणार आहे. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश आणि लाभाचे योग आहेत. तुमच्या घरातील ज्येष्ठांसोबत वादविवाद तुम्ही घालू नका. त्यांचं म्हणणं तुम्ही ऐका, तुम्हाला कामात यश मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा मान सन्मानाचा आहे. द्वितीय स्थानामध्ये चंद्र आणि नवम भाग्य स्थानामध्ये कुंभ राशीचा राहू असल्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळेल. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. राहू तुमच्या राशीमध्ये अधिक सक्रिय असल्यामुळे अचानक तुमच्या घरी चोरी होण्याची भीती आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. व्यवसायातील भागीदार आणि पत्नी तुम्हाला प्रत्येक कामात आणि निर्णयात मोलाची साथ देईल. कर्जाचा भार कमी झाल्यामुळे तुम्ही थोडेसे रिलॅक्स फील कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज आर्थिक परिस्थिती तुमची चांगली राहणार आहे. तुमच्या राशीवरती मिथुनमधील गुरु आणि प्रथम स्थानातील चंद्र यांचा प्रभाव आहे, तेव्हा तुमचं थांबलेलं पेमेंट होईल किंवा लाभाचे तुम्हाला योग दिसून येतील. नवीन संबंध, मग ती मैत्री असो किंवा नातेसंबंध, तुमचे अधिक मजबूत असतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल, परंतु अथक प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मानसिक ताण आणि संभ्रम दूर होण्याची भीती आहे. त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामकाजावरती होऊ शकतो. तुमचं काम वेळेत तुम्ही पूर्ण करा. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमचं दुकान असेल किंवा ऑफिसमध्ये वागताना टीम वर्क असेल तर त्याला महत्त्व द्या. यामुळे तुमच्या समस्येचं निराकरण पटपट होईल. शिवाय तुमचे प्रोजेक्ट देखील वेळेत मार्गी लागतील. कोणालाही दुखावणं तुम्हाला आज महागात पडू शकतं. तुमच्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीचं समाधान होईल हे पहा. यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. कधीकधी इतरांचं म्हणणं ऐकण्यामध्ये काहीच हरकत नाही, लक्षात ठेवा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा आहे. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, यामध्ये बदल होऊ शकतात, परंतु तुम्ही घाबरू नका. महिला सहकारी किंवा अधिकारी तुमची नक्कीच मदत करतील. तुमच्या राशीपासून 6ष्ठ स्थानामध्ये राहू भ्रमण करतोय. चंद्र एकादश स्थानामध्ये असल्यामुळे मित्रांशी निरर्थक वाद होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंददायी आणि समाधानी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा फायदेशीर आहे. नवीन काम सुरू करताना कायदेशीर आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टींशी संबंधित व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. तुमची भेट एखाद्या महान व्यक्तीसोबत होऊ शकते. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात करिअर किंवा व्यवसायात होईल. काही बदल तुमच्यात अचानक घडतील, त्यामुळे तुम्हाला लाभ होईल. घरातील जुनी किंवा खूप दिवसांपासून बाकी राहिलेली कामं तुम्हाला पूर्ण करण्याची संधी मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा आनंद आणि उत्साह घेऊन येतोय. व्यवसायाचा सल्ला तुम्हाला लाभदायक असून समस्या तुमच्या मार्गी लागतील. दुपारनंतर तुम्ही रिलॅक्स राहाल. नोकरी असो किंवा घर, जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही फोकस करा, म्हणजे तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. जुन्या कर्जातनं थोडीफार तरी तुम्हाला आज मुक्तता मिळेल. घरासाठी काही आवश्यक वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात. दरम्यान खर्च करत असताना पैशांची तुम्ही विशेष काळजी घ्या. बजेटकडे पहा. शक्यतो अनावश्यक खरेदी करू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत होईल. मीटिंग असेल तर तुमचा शब्द हा प्रमाण मानला जाईल. संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबासोबत व्यतीत करणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आज सुख समृद्धीचे योग आहेत आणि तुम्हाला कामामध्ये यश देखील मिळणार आहे. सप्तम स्थानातील चंद्रामुळे जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला लाभाचे योग आहेत. उधारी देणं आणि घेणं दोन्ही वाईट आहे हे समजून घ्या. मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार असून नातेवाईकांच्या तुमच्या भेटी होतील. आपल्या माणसांसह सहवास नेहमीच तुमच्या मनाला आनंद देईल. तुमच्या बाबतीत असंच घडेल. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही कोणाचा तरी सल्ला घ्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी द्वितीय स्थानात आहे. तेव्हा राजकीय कामात तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत. सक्रिय राजकारणामध्ये सहभाग तुमचा वाढणार आहे. स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी असो किंवा विरोधक, त्याचा तुम्ही धुव्वा उडवाल. तुमची हुशारी आणि वेग यामुळे कामामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. दुपारनंतर कामाचा भार कमी होऊन तुम्ही रिलॅक्स फील कराल. आज धार्मिक किंवा पुण्य कामावरती तुम्ही खर्च करणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचा आहे. तुमचा राशीचा स्वामी हा गुरु काही दिवसांपासून मिथुन राशीमध्ये चतुर्थ स्थानात तर चंद्र हा पंचम स्थानात आहे. तेव्हा उत्तम संपत्ती लाभण्याचे योग जुळून येत आहेत. तुमची हरवलेली एखादी वस्तू तुम्हाला सापडू शकते किंवा काही थांबलेलं पेमेंट असेल तर ते मिळेल. तुमची हुशारी आणि तज्ज्ञांचा सल्ला यामुळे कठीण समस्येवरती तुम्ही अगदी सहज मात कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.